शब्दाकडे खूप विस्तृत स्वरूपामध्ये बघितलं जातं. बघा 1955ला काँग्रेसचं आवडी अधिवेशन भरलं. या आवडी अधिवेशनामध्ये काँग्रेसनी आपले जी काही ध्येय धोरणं आहे यामध्ये एक नवीन शब्दाचं या नवीन उद्देशाचं या ठिकाणी स्वीकार केला. तो शब्द होता समाजवादी समाज रचना. समाजवादी समाज रचना. आता बघा ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्यानंतर 1955ला आता इथून पुढे काँग्रेसने आपले जे काही प्रिन्सिपल आहे, तत्व आहे, या तत्वामध्ये थोडासा एक नवीन शब्दाचा समावेश केला, समाजवादी समाज रचनेचा. आता पुढे चालून हे तत्व आपण स्वीकारलं, त्यानुसार त्यांनी कार्य करायला सुरुवात केली. पुढे चालून 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली. आपण बघितलं 1976ला. आणि त्यानुसार जो काही समाजवादी हा शब्द प्रस्तावनेमध्ये ऍड करण्यात आला. हा पूर्वी म्हणजे 1976 पर्यंत हा शब्द प्रस्तावनेमध्ये नव्हता. याचबरोबर संविधानामध्ये समाजवाद किंवा समाजवादी या शब्दाचा कुठेही उल्लेख आढळत नाही. परंतु आपले जे काही मार्गदर्शक तत्वे आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, यामध्ये म्हणजे मार्गदर्शक तत्वे जे काही भाग 4 आहे, भाग 4 मध्ये जे काही मार्गदर्शक तत्वे देण्यात आली, यामध्ये जे काही समाजवादी तत्व आहे, हे समाजवादी तत्व हे स्पष्ट होतात. हे समाजवादी तत्व काय आहे किंवा समाजवाद आहे ते थोडंसं अजून आपण विस्तृत स्वरूपात समजून घेऊ. जे काही समाजवादामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक घटक या ठिकाणी येतो. जे काही उत्पादन घटक जे असतात त्याची मालकी नेमके कोणाकडे आहे त्यावरून अर्थव्यवस्थेचे प्रकार पडतात. हे प्रकार एकदा आपण समजून घेऊ. जे काही उत्पादक घटक जे असेल, हे उत्पादक घटक हे 4 प्रकारचे उत्पादक घटक असतात. कोणत्याही व्यक्तीला जे काही उत्पन्न मिळतं हे उत्पन्न 4 घटकापासून मिळत असतं. हे जे काही उत्पन्न असेल हे 4 घटकापासून ते मिळत असेल. यामध्ये पहिला जो घटक असेल त्याच्यामध्ये असेल जमीन किंवा भूमी. दुसरा जो घटक असेल तो असेल श्रम. तिसरा घटक असेल भांडवल. चौथा घटक असेल उद्योजकता. आता बघा जे काही जमीन असेल, या जमिनीपासून आपल्याला जे काही उत्पन्न मिळेल म्हणजे याचं जे काही भाडे असेल हे भाडे आपल्याला मिळू शकतात. श्रम पासून आपल्याला मजुरी मिळू शकते. भांडवल पासून जो परतावा असतो हा परतावा आपल्याला मिळतो. उद्योजकतापासून आपल्याला नफा मिळत असतो. हे कोणत्याही व्यक्तीचे या 4 पैकी एक उत्पन्न घटक असतात. हे जे काही 4 गोष्टी असतील यापासून त्यांना उत्पादन मिळत असतं, पैसा मिळत असतो. आता बघा तुम्ही काम केलं तर तुम्हाला मजुरी मिळणार. तुमची जर जमीन असेल तर ती रेटवर दिली तर त्यापासून तुम्हाला भाडे मिळणार. जे काही तुमच्याकडे जर पैसा असेल तो जर तुम्ही कशात गुंतवला कॅपिटल म्हणून तर त्याचा आपल्याला परतावा मिळतो. तुमच्याकडे काही जर मॅनेजमेंट असेल, नियोजन असेल, उद्योजकता असेल तर उद्योजकतेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीचं नियोजन करून तुम्ही त्यापासून नफा मिळवू शकता. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न हे 4 घटकापासून असू शकतं. बघा आता जे काही उत्पादक घटक जे असतात या उत्पादक घटकावरती नियंत्रण कोणाचं आहे यावरून अर्थव्यवस्थेचे प्रकार पडतात. म्हणजे हे जे काही उत्पन्न मिळवून देणारे साधन आहे हे नेमके कुणाच्या मालकीचे आहे. जर तुम्हाला पूर्ण जमीन जर तुमच्या मालकीची केली तर तुम्ही त्या स्वरूपात भाडे वसूल करणार, तुम्ही त्या माध्यमातून खूप श्रीमंत होणार. किंवा तुमच्याकडे मजूर करण्याची क्षमता जर जास्त असेल, श्रम करण्याची क्षमता जर असेल तर त्या माध्यमातून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. तुमच्याकडे खूप पैसा असेल तर तो इन्व्हेस्टमेंट करून, शेअर मार्केट असेल, इतर ठिकाणी असेल, त्यात इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही त्यापासून परतावा मिळवू शकतात. याचबरोबर तुमच्याकडे उद्योजकता आहे, नियोजन आहे, मॅनेजमेंट आहे, एखादा व्यवसाय करायचं
त्या माध्यमातून तुम्ही नफा मिळवू शकतात. हे 4 तुमचे उत्पादनाचे घटक झाले. याच्यावरती कंट्रोल कोणाचा आहे त्यावरून अर्थव्यवस्थेचे प्रकार पडतात. त्यावरून जे काही त्याचं समाजातलं स्थान आहे, आर्थिक स्थान आहे ते स्पष्ट होतं. बघा, नियंत्रण जे आहे या उत्पादन घटकावरती जर व्यापारी वर्गाचा असेल, बरोबर, या सर्व घटकावरती नियंत्रण जर व्यापारी वर्गाचा असेल तर साहजिकच हे जास्तीत जास्त कशाला प्राधान्य देतील? नफ्याला. आणि त्यानुसार ती अर्थव्यवस्था या 4 गोष्टीवरती जर कंट्रोल सरकारचं नसेल, व्यापाऱ्यांचं जर असेल, तर याला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हटलं जातं. भांडवलशाही कॅपिटलिस्ट इकॉनॉमी त्याला म्हटलं जातं, भांडवलशाही अर्थव्यवस्थेला म्हटलं जातं. परंतु हे जर उत्पादनाचं जे घटक आहे याच्यावरती नियंत्रण जर सरकारचं असेल तर याला समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. परंतु जगामध्ये या 2 प्रमुख ज्या काही अर्थव्यवस्था आहे यामध्ये अजून एक तिसरी अर्थव्यवस्था तयार झालेली. यामध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जे काही उत्पादनाचे साधन आहे यावरती कंट्रोल, नियंत्रण हे सरकारचं असतं. जी उत्पादनाची जी साधन आहे यावरती नियंत्रण हे व्यापारी वर्गाचं असेल, त्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हटलं जाणार. भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली. या दोघांचा मध्य घडून समाजवादातले जे काही चांगले मुद्दे घेऊन, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे काही चांगले मुद्दे विचारात घेऊन मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. आता बघा, यामध्ये जे काही सरकारचे प्लस खाजगी लोकांचे सह अस्तित्व, दोन्ही सेक्टरचे सह अस्तित्व या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये असते. आता आपण आपल्या समाजवादी तत्वाच्या मूल्याकडे वळू. हे जे काही उत्पादन घटक जे असतात, आता आपण जो काही मुद्दा स्वीकारलेला आहे समाजवादी अर्थव्यवस्था, याला अजून एक शब्द याच्यासोबत वापरला तो साम्यवादी. आता जो काही साम्यवादी हा शब्द असेल, आपण जे काही तत्व स्वीकारलेले समाजवादी, साम्यवादी, समाजवाद या तत्वाचा आपण हे 2 तत्व जे आहेत ते समजून घेऊ. यातला आपण लोकशाही समाजवाद, लोकशाही समाजवाद या तत्वाचा आपण स्वीकार केलेला आहे. ते बघू. साम्यवादामध्ये काय होतं, जे काही उत्पादन घटक आहे म्हणजे आपण जे 4 उत्पादन घटक बघितले ते घटक पूर्णपणे सक्तीने या ठिकाणी सरकारच्या कंट्रोलमध्ये असतात. आणि साम्यवादामध्ये जे काही सरकारचं जे काही वर्चस्व असतं ते जास्त प्रमाणात असणार. परंतु लोकशाही समाजवादामध्ये या ठिकाणी आता जे उत्पादन घटक आहे यामध्ये म्हणजे सरकारचा सुद्धा काही या ठिकाणी हस्तक्षेप असेल, प्लस व्यापारी वर्गांना सुद्धा या ठिकाणी काही प्रमाणात सूट दिल्या जाणार. याच्यामध्ये जे काही 2 प्रिन्सिपल या ठिकाणी प्रमुख येतात. त्यातला पहिला जो प्रिन्सिपल आहे जे मार्क्सवाद आहे, या मार्क्सवादातून एक सगळ्यात सुरुवातीला युरोपमध्ये जे काही मार्क्स यांनी जे काही विचार मांडले यातून एक संघर्ष उदयाला आला, वर्ग संघर्ष निर्माण झाला. जे काही पिळवणुकीमधून जे काही मजदूर होते, कामगार होते, जे कंपनी मालक होते, हे ज्या पद्धतीने शोषण करत होते त्याविरोधात एक संघर्ष निर्माण झाला आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणावरती क्रांती तयार झाली. याचबरोबर जे काही महात्मा गांधींनी समाजवादाची काही तत्व मांडलेली आहे ती गांधीयन प्रिन्सिपल जे काही महात्मा गांधीच्या विचारातून जे काही तयार झालेली आहे, त्यामध्ये महात्मा गांधींनी जे काही खेडे असतील, खेडे स्वयंपूर्ण करण्यावरती भर दिलेला आहे. याचबरोबर जे काही गावाकडचे जे काही मूल उद्योग आहे म्हणजे जे काही छोटे छोटे कुटीर उद्योग आहे या उद्योगांना वाढण्यासाठी, चालना देण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. या तत्वामध्ये त्याचा समाविष्ट केलेला आहे. आपण
जे मार्क्सवादाचे जे काही तत्व आहे, हे तत्व आणि महात्मा गांधीची तत्व हे दोन्ही तत्व स्वीकारलेले आहे. परंतु आपला जो काही लोकशाही समाजवाद आहे हा जास्तीत जास्त महात्मा गांधीच्या विचाराकडे झुकलेला आहे. भारतीय जो काही समाजवाद आहे किंवा याला आपण लोकशाही समाजवाद म्हणतो, हा लोकशाही समाजवाद हा महात्मा गांधीच्या विचाराकडे झुकलेला आहे. यामध्ये अपेक्षित असं आहे की जे काही समाजाचं जे काही हित आहे ते विचारात घेतलं जातं. समाजाची जी काही आर्थिक जी काही विषमता आहे ती दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. हा या समाजवादाचा, लोकशाही समाजवादाचा हा उद्देश असतो. परंतु हे करताना आपल्याला उत्क्रांतीच्या स्वरूपात व अहिंसक या दोन तत्वाचा अवलंब करायचा आहे. म्हणजे बघा कसं मार्क्सवादाने जे काही प्रिन्सिपल मांडले, जी काही थेअरी मांडली, त्यातून खूप मोठी क्रांती घडून आली. त्या ठिकाणी बऱ्याच तिथल्या कामगारांनी संघर्ष त्या ठिकाणी उभा केला आणि त्यातून त्या ठिकाणची क्रांती उदयाला आल्या, वेगवेगळ्या क्रांत्या या ठिकाणी घडल्या. परंतु महात्मा गांधीचं जे काही लोकशाही समाजवादाचं जे काही प्रिन्सिपल या ठिकाणी त्यांनी मांडलेलं होतं, यामध्ये त्यांना अपेक्षित होतं की जी काही आर्थिक विषमता जी काही दूर करायची आहे, ही विषमता दूर करत असताना घटना लागू झाल्यानंतर ही जी काही दूर होणार आहे, हे दूर करण्यासाठी आपल्याला हळूहळू जे काही प्रयत्न आपण करणार आहोत, हे बदल जे होणार आहे हे उत्क्रांतीच्या स्वरूपात होणार आहे. याचबरोबर हे बदल करत असताना आपल्याला अहिंसाच्या तत्वाचा अवलंब करायचा आहे. यांना म्हणजे आपलं जे काही समाजवाद आहे हे गांधीयन प्रिन्सिपलकडं म्हणजे महात्मा गांधीच्या विचाराकडे झुकलेलं आहे. यालाच आपण लोकशाही समाजवाद म्हणतो. लोकशाही समाजवादाचा जे काही उद्देश असतो तो आर्थिक विषमता दूर करणे हा असतो. याचबरोबर जे काही उत्पादन घटक असतात, या उत्पादन घटकातली जी काही विषमता आहे, ही विषमता दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. याचबरोबर अज्ञान असेल, जी निरक्षरता असेल, अनारोग्य असेल, यासारख्या, याचबरोबर दारिद्र्य असेल, सगळ्यात महत्वाचं. बघा सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात आपला एक निकाल दिलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी स्पष्ट केलं की समाजवादाचं जे काही भारतीय समाजवादाचा जे काही उद्देश असेल, निरक्षरता, अज्ञान, अनारोग्य, दारिद्र्य हे दूर करण्यासाठी आपण लोकशाही समाजवादाचा काय केलाय, स्वीकार केला आहे. आणि आपल्या लोकशाही समाजवादाचा जो उद्देश असेल तो निरक्षरता दूर करणे, अज्ञान दूर करणे, अनारोग्य दूर करणे, दारिद्र्य निर्मूलन करणे हा उद्देश असेल. हे आपल्या सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये स्पष्ट केलेलं आहे. यावरून आपल्याला समाजवादाचं कन्सेप्ट ही लक्षात येते. समाजवादामध्ये लोककल्याणाला भर दिली जाते. तर लक्षात, अशा पद्धतीने आपण समाजवाद समजून घेतलेला आहे. आता पुढे चालून आपण 1991 नंतर 91-92 नंतर जे काही आपली मिश्र अर्थव्यवस्था होती, याही अर्थव्यवस्थेचा आपण हळूहळू आता आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल होत चाललेला आहे. आपण आता मुक्त अर्थव्यवस्थेकडे वळालेलो आहे. यामध्ये आता हळूहळू आपली अर्थव्यवस्था ही मुक्त अर्थव्यवस्थेचं स्वरूप धारण करत आहे. त्यामुळे आता हळूहळू समाजवाद हा शब्द मागे पडत चाललेला आहे आणि आताच्या नवीन सरकारच्या मागे धोरणामध्ये की हा जो काही समाजवाद हा शब्द होता, हा प्रस्तावनेमधून सुद्धा काढण्याचा प्रयत्न त्यांनी चालू केलेला होता. परंतु आतापर्यंत असं विधेयक अजून संसदेमध्ये समाविष्ट झालेलं नाही आहे किंवा ते विधेयक पारित करण्यासाठी सुद्धा अजून आलेलं नाही. धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊ. बघा सुरुवातीला हा शब्द सुद्धा जी आपली प्रस्तावना होती, या प्रस्तावनेमध्ये हा शब्द सुद्धा समाविष्ट नव्हता. नंतर आपण 42व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून 1976ला हा शब्द आपण समाविष्ट केला. जरी हा शब्द आपल्या संविधानामध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये जरी समाविष्ट नसला तरी संविधानाच्या जे काही मूलभूत हक्क हा जो काही भाग आहे, या भागामध्ये या संदर्भातली जी काही तरतुदी आहे
त्या जे काही हक्क आहे धार्मिक हक्क ते स्पष्टपणे देण्यात आलेली आहे. धर्मनिरपेक्ष हा जो काही शब्द असेल याचा अर्थ आपण समजून घेऊ. धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ असा होतो की जे काही देश असेल या देशाचा कोणताही धर्म नसेल, म्हणजेच हे जे राष्ट्र असेल हे निधर्मी राष्ट्र असेल. प्रत्येक आपल्या जर शेजारचे जे काही देश आहे इतर देश या देशांचा जर आपण विचार केला यामध्ये जे काही पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, अफगाणिस्तान असेल हे जे 3 देश आहेत या 3 देशांनी आपला जो देशाचा जो धर्म असेल अधिकृत धर्म जो असेल त्या देशाचा जो धर्म असेल त्या धर्म असेल इस्लाम. अशा पद्धतीचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. कोणते कोणते देश? पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान. याच्यानंतर आपण आपल्या शेजारी अजून जर दुसऱ्या देशाचा विचार केला जे की भूटान आहे, भूटान व श्रीलंका या 2 देशाचा जर विचार केला या 2 देशांनी आपल्या देशाचा अधिकृत धर्म हा बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे. अजून एक आपल्या शेजारी एक राष्ट्र होतं नेपाळ राष्ट्र. या नेपाळ राष्ट्राने 2007 पर्यंत या देशाचा अधिकृत धर्म होता हिंदू धर्म. मग हा जो काही हिंदू धर्म होता नंतर यांनी जो अधिकृत धर्म होता या गोष्टीचा त्याग केला आणि नेपाळ आता सेक्युलर राष्ट्र झाले. सेक्युलर राष्ट्र म्हणजे त्या देशाचा कोणताही धर्म नसणे किंवा हे जे काही राष्ट्र असेल ते निधर्मी राष्ट्र असेल. याचबरोबर यामध्ये त्यांना अशी एक अपेक्षा असते की हे जे काही राष्ट्र असेल जे देश असेल ते धर्मविरोधी सुद्धा नसेल. या देशाचा कोणताही अधिकृत धर्म नसेल. अधिकृत धर्म म्हणजे काय की जे काही टॅक्स वगैरे असेल सरकारकडून म्हणजे जनतेकडून जे काही टॅक्स वगैरे जमा होणार या टॅक्सचा जो काही जमा झालेला जो पैसा असेल हा त्या धर्माच्या विकासासाठी त्या धर्माच्या कल्याणासाठी खर्च केला जाणार नाही. याला म्हटलं तर निधर्मी राष्ट्र किंवा धर्म नसलेलं राष्ट्र. आपण सेक्युलर हा जो काही शब्द आहे धर्मनिरपेक्ष हा जो काही शब्द आहे हा यासाठी वापरला जाणार की आपल्या देशाचा कोणताही अधिकृत असा धर्म नसेल. म्हणजे जे काही सरकार असेल हे सरकार जे काही त्यांच्याकडून टॅक्स कलेक्शन होणार या टॅक्स कलेक्शनच्या माध्यमातून इतर जे काही आपला जो काही मुख्य धर्म असेल त्या धर्मावरती कोणत्याही अधिकृत एका धर्मासाठी तो पैसा खर्च केला जाणार नाही. यावरून अजून एक गोष्ट स्पष्ट होते की सेक्युलर या शब्दाचा अर्थ असाही होतो की कोणताही व्यक्ती कोणत्याही धर्माचं आचरण करण्यासाठी याला पूर्णपणे स्वातंत्र्य असेल. तुम्हाला इस्लाम धर्म आवडत असेल, मुस्लिम धर्म आवडत असेल किंवा ख्रिश्चन धर्म आवडत असेल, कोणतेही धर्म तुम्हाला आवडत असेल, बौद्ध धर्म आवडत असेल, हिंदू धर्म आवडत असेल, त्याची तुम्ही उपासना करू शकतात. त्या धर्माचं विचार तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतात. अशा वेगवेगळ्या अपेक्षा असतात की धार्मिक अपेक्षा ज्या असणार त्याच्यामध्ये विचार व अभिव्यक्त करण्याचं जे काही स्वातंत्र्य असेल ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार. याचबरोबर म्हणजे जे काही आचरण असेल ते आचरण तुम्ही करू शकतात. याचबरोबर एखादा व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तीचा जो काही गट असेल त्या धर्माच्या गटाला कोणतेही बंधने धार्मिक कारणावरून त्यावरती धार्मिक बंधने टाकू शकत नाही. आपल्या घटनेमध्ये जे काही धार्मिक कलम आहे त्या कलमाचा जे काही 25 ते 28 जे काही कलम आहे या 25 ते 28 या कलमामध्ये आपण जे काही सेक्युलर कन्सेप्ट आहे ती स्वीकारलेली आहे. म्हणजे त्यामध्ये मुक्तपणे धर्माचं आचरण करण्यासंबंधात तरतूद केलेली आहे.